हाय मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण निघालेलो आहे औंधिया मैदानावर। आज भरपूर दिवसातून मैदानावर निघालेलो आहे आणि ब्लॉग पण भरपूर दिवसातून आज करतोय। मित्रांनो, आमचे सहकारी मित्र भेटलेत, ट्रॅव्हल विश्वा। आज किती वाजता आला? सकाळी 6:30-7. व्हिडिओ टाकला का? टाकलाय की. टाकला ना? कुठली कुठली बैल आले? पहिलवान आलाय, परत सुंदर आलाय, इकडं हे शंभू कोळंबीचा बक्कासूर आला? आत्ता गेलाय, खाली गाड्या गेली। मित्रांनो, बक्कासूर पाशी आलो। गर्दी बघा बक्कासूर पाशी। बक्कासूरनं सगळ्या पब्लिक समान जिंकले। कुणी पेंटिंग काढून आणली? लोक कसलंय पेंटिंग बक्कासूरची काढली बघा। बक्कासूर तू काढले? कितवीत आहे? 9वीत आहे। बक्कासूरचा मोठा फॅन आहे बघा मित्रांनो। असं बक्कासूरचं फॅन भेटत असते ते। मैदानात आलो, पिस्टनला बघा कुठं बांधलाय, एकदम झाडी बिड आहे। ओमकार शेट भारी वाटतं ना इथं? हो, मस्त डबा बांधलाय घरून जेवायला, घरनं आणला ना? हो। आज डबा आणला, कसं वाटतं? आज लय भारी वाटतं, भारी वाटतं जेवण आणि काय बाहेरचं जेवणाने फोटो सुटायला लागली बरं। हा बाहेरचं जेवणाने जेवायला लागत वाटतंय जरा, जेवण सारखंच मैदान आहे त्यामुळे बाहेरचं खाऊन कटाळा आला, आपलं घरचं आता बरं आहे। बघा मित्रांनो, असं ही बैलगाडी क्षेत्रात अशी गंमत असते आणि मजा एक वेगळीच असते वातावरणात, नेचर मध्ये फिरायची। वावरात जेवायला लागत वाटतं सगळं। हा, आणलंय मिरची भाकर आणली तिकडे सनी ड्रायव्हर पण बसले, ती आराम करते ती। आता मित्रांनो, पिस्टन सहकारी भेटले ती। नमस्कार। नमस्कार। गोंधळ्यात चालले? आता बसून उठला। आराम लागतो मैदानात, लागतो ना, पहिला प्रवास असतो हा, त्यामुळे आराम करावा लागतो। तुमचं काय सहकार्य असते? काही नियोजन तसं सगळं दोघं तिघं जण मिळून करतो आपण सगळं। होय, नियोजनच पाहिलं जातं आपल्याला। काय वैशिष्ट्य पिस्टनचं सांग सर? वैशिष्ट्य काय, लहानपणापासून तो टॉप मध्येच पळतोय आणि त्याच बैलाबरोबर आपण लहानपणापासून नाही, त्यामुळे अभिमान आहे चांगला। ह्यो पिस्टन आहे का नाही, लहानपणी पेडगावात पळाला का नाही, तेव्हापासूनच पब्लिकला कळालं की ह्यो बैल पुढे नाव करणार। 100%, कारण की त्याची त्या रानाला पळायचं म्हणजे असं कुठल्याच बैलाचं काम नाही। पेडगावची फाटी नामांकित फाटी आहे आणि त्या फाटीला पळायचं म्हणजे लय जिगर पाहिजे बैलात। कारण आम्ही पण त्या मैदानात होतो त्यावेळेस बच्चा होता, खाली जातानाच लई लोक म्हणलेली ही गाडी 1-2 नंबरातच उतरणार, 2च नंबर केलेला त्याने। 2 केलता, अभिमान वाटला होता, कारण की 1 केल्यासारखाच होता बैल, बी चांगला होता, पतंग होता आणि वासरूच होता आपलं त्यावेळेस। बघा मित्रांनो, असं ही बैलगाडी क्षेत्रात लय वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात का हो? लय म्हणजे हर एक प्रकारचा माणूस बघायला भेटतो आहे का नाही? बैलगाडी क्षेत्रात हर एक प्रकारचा माणूस। घरी असल्यावर असं आठवडाभर घरी असल्यावर करमतं का हो? नाही ना, आठवडाभर कुठलं 2 दिवस नसलं तरी करमत नाही। करमत नाही। 8 दिवसाची लांबात कुठला कार्यक्रम बी बघायला भेटत नाही, म्हणजे असं आहे। मित्रांनो, माझं पण तसंच आहे, जसं ते बोलले, घरी असले की करमत नाही। बैलगाडीचा नादच तसा नादच तसं, एकदा लागल्यावर सुटणं कठीणच आहे। म्हणजे कुणी असू दे, जी चांगली म्हणणारी जी आहेत मी सोडणार ती बी सोडू शकत नाही बैलगाडीचा नाद। बैलगाडीचा नाद सुटू शकत नाही। मित्रांनो, कलिंगड खायची चालली ती बघा। 81 शेवट नंबर। कुठं आणली कलिंगड? चोरली होय? ताजी ताजी कलिंगड आहे ती, रानातली आत्ता आणली ती, खायची चालली ती। लाले हो का लाले नका ह्या पहिलवानाने आणली, पिस्टनच्या जुन्या मालक, मोठा चोरे पिस्टनच्या जुन्या मालकाने आणली। काय माझ्या अंकीकडे एक मोबाईल होता, कलिंगड खायचा आनंदच वेगळा आहे। फोन करतो तुम्हाला। चाकूच नव्हता, दगडाने फोडत होता। खा भेटती असतो। नाही नाही, असं काही काय मायलो नाही राहिलो म्हणे, काय करतो कलिंगड खायचे, कापते येडे की तू। तसं नको मत नका बा, इकडं महिन्यापेक्षा रानातलं भारी लागतं हे डायरेक्ट, हा आहे का ना? नाही नाही, फुकटचं मला काय बी चांगलं लागतं काय। मित्रांनो बघा, आजकालची पिढी बघा, कॉमेडी लय असते। फुकटचं काय बी चालतंय ना? हा, काय बी काय पण द्या। कुठनं आलाय? होय, वडीच ना आलाय शर्यती बघाय का? जवळ आहे म्हणून आलाय ना? सगळे एकाच गावचे?
इकडं काय सावलीला बसायला पिस्टन बघायला पिस्टनला आलंय बघायला होय